विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. GPAT 2024 फायनल इयरचे स्टुडंट्स, स्पेशली B.Pharmमध्ये फायनल इयरचे स्टुडंट्स जे असतात ते M.Pharmच्या ॲडमिशनसाठी किंवा इतर प्रोसेससाठी GPAT परीक्षा देत असतात आणि त्याचं ऑफिशियल ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस आता डिक्लेअर करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय परीक्षा बोर्ड न्यू दिल्ली यांच्याकडून डेट्स डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत. 19 एप्रिल 2024 दुपारी 3 वाजल्यापासून 8 मे 2024 सायंकाळी 11:55 तुम्ही ऑफिशियल वेबसाईट जी दिलेली आहे natboard.education.in ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि फॉर्म भरताना तुम्ही ह्या डेट्स मात्र महत्त्वाच्या लक्षात ठेवायला पाहिजेत. खूप स्टुडंट्स हे वेटिंग करत होते की GPATची एक्झाम नक्की कधी होणार आणि त्यासाठी क्रायटेरिया काय असेल. तर फायनलचे स्टुडंट्स स्पेशली GPAT देतात जे M.Pharm ॲडमिशनसाठी किंवा जे स्टुडंट्स PhDसाठी ट्राय करत आहेत, जे स्टुडंट्स इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा PhDसाठी ट्राय करतात अशांनाही GPAT एक्झाम देणं गरजेचं असतं. आणि ती GPAT एक्झामचं ऑफिशियल ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत आता नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन एक्झामिनेशन यांच्याकडून देण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउचर पण वाचू शकता आणि एक्झाम जी आहे ती 8 जूनला होणार आहे आणि रिझल्ट जो आहे तो 8 जुलैला डिक्लेअर करण्यात येणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. तुम्हाला काही टेक्निकल इश्यूज आले तर तुम्ही या ठिकाणी त्याचा स्पेशली डाऊट्स बघू शकता. ह्या ऑफिशियल वेबसाईट्स पण या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्ही याच्यावरती क्लिक करून इन्फॉर्मेशन ब्राउचर व्यवस्थित वाचून घ्या. मोस्टली वाचत असताना तुम्हाला त्या ठिकाणी काय रूल्स आहेत, काय रेग्युलेशन्स आहेत हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुर्तास तरी GPAT 2024ची ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत 19 एप्रिल ते 8 मे या कालावधीमध्ये होते आणि त्याची एक्झाम जी आहे ती 8 जून आणि डिक्लेअर रिझल्ट जो आहे तो 8 जुलैला होणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची.